अजून एक 2 मिनिटं थांबू आपण. आले, ठीक आहे. चालू करून देऊया आपण. तर नमस्कार भावांनो. जसं की आपण बोललो होतो, आपल्यासोबत आता जे बोलणार आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला सगळ्यात पहिले त्यांची ओळख करून देतो आणि नंतर मग विषयाला पण आपण हात घालूया. तर आपल्यासोबत आज रोहन बाळासाहेब माळवदकर जमादार आहेत, सॉरी. तर यांना भरपूर आपले बांधव ओळखतातच, तरी पण मी पुन्हा एकदा ओळख करून देतो. सध्या ते LLBच्या शेवटच्या वर्षात आहेत आणि स्वतः एक इतिहास संशोधक आहेत, जे मुंबई आणि पुण्यामध्ये इतिहास संशोधनाचे काम करतात. त्यांनी सध्या कोरेगाव भीमाबद्दल भरपूर सारा जो अभ्यास केलेला आहे, जे डॉक्युमेंट्स त्यांनी लंडनवरून मागवलेत, काही भारतीय सरकारकडनं मागवले, ते डॉक्युमेंट्स सहित ते आज आपल्याशी इथे बोलणार आहेत आणि कोरेगाव भीमाचा जो सत्य आहे ते आपल्यासोबत मांडणार आहे. आणि जे कोरेगाव भीमाची जी मूव्ही निघालेली आहे, जिथं भरपूर सारे चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या पण ते पुराव्यानिशी इथं सिद्ध करणार आहेत. आणि सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक इथे नमूद करू इच्छितो की इथे कोणत्याही जातीय धर्माला दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. फक्त हेतू हाच आहे की सर्व समाजासमोर जे सत्य आहे आणि मराठा समाज जे बदनाम करायचं कारस्थान चालू झालेलं आहे ते इथं थांबावं, हाच एक प्रामाणिक हेतू आहे. आणि डॉक्युमेंट सहित आपले रोहन सर ते बाकीचं सगळं मेन्शन करतीलच इथे. तर मी आता सगळं आता रोहन सरांकडे सोपवतोय. रोहन सर, आता इथून पुढे तुम्ही चालू करावं आणि बोलावं. ठीक आहे. नमस्कार, जय शिवराय. सर्वप्रथम मी समस्त मराठा समाजाला आणि हिंदू धर्माला व माझ्या सर्व इतर धर्म व समाज बांधवांना नमस्कार करतो आणि मेन मुद्द्यावर येतो डिरेक्टली. आता जसं की तुम्ही पाहताय, बरेच दिवस झाले, बरेच वर्ष झाले, हल्ली 10-12 वर्ष झाले असतील की कोरेगाव भीमा जो इतिहास आहे तो एक वेगळ्या पद्धती आणि याचा डिरेक्टली इफेक्ट आपल्या देशावर पण पडतोय आणि त्याच माध्यमातून आपले जे इतर समाज बांधव आहेत त्यांच्यावरती पडतोय. कारण की विषय कसा होतोय, इतिहास जो प्रॉपर प्रेझेंट केला पाहिजे तो प्रेझेंट होत नाहीये. म्हणजे जी जो सत्य परिस्थिती होती त्या इतिहासाची ती तुमच्या समोर किंवा इतर समाज बांधवांसमोर मांडली जात नाहीये. असे आज आपल्या भारतामध्ये बरेच समाजकंटक आहेत जे विविध जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. तेच त्याच्यामधलाच एक मुद्दा असा आहे कोरेगाव भीमा. कोरेगाव भीमाच्या माध्यमातून मराठा बांधवांमध्ये, दलित बांधवांमध्ये व इतर समाज बांधवांमध्ये दंगल व तेढ निर्माण करायचे कारस्थान हे करत आहेत. काही राजकीय नेते असतील, काही स्वतःला कोरेगाव भीमाबद्दल त्यांना नावच ऍक्च्युली माहिती नाहीये. ती नावापासून सुरुवात आहे त्या गावाची. तिथनच खोट्या इतिहासाला सुरुवात करतात. त्याच्यावर म्हणजे त्यांना कसं काय इतिहास प्रेमी म्हणायचं किंवा इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे तुम्ही आता चांगलंच तुम्हाला माहिती आहे. बांधवांनो, कोरेगावचा इतिहास, पहिली गोष्ट थेट आणि पुराव्यानिशी सांगतो. कोरेगावचा इतिहास हा ही कोरेगावची जी लढाई झाली 1 जानेवारी 1818 ही कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नव्हती. कुठल्याही जाती धर्माला त्रास झाला म्हणून ही कोरेगावची लढाई केली अशी ही लढाई नव्हती. हे सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो. लोकांना सांगतात की पेशव्यांनी आमच्या दलित बांधवांवर बराच अन्याय केला म्हणून दलित बांधवांनी एकत्र येऊन महारेजिमेंट स्थापन केली आणि ही लढाई लढली, की हे अतिशय चुकीचं आणि खोटं नाटं रंगून तुमच्या समोर मांडलं जातं. कारण की कोरेगावची लढाई ही फक्त ब्रिटिश आणि मराठा, जे की त्यावेळेस स्वतः छत्रपती प्रताप सिंह राजे भोसले हे त्या लढाईच्या वेळेस उपस्थित होते. तिथून काही मैलावरती फुलगाव येथे तुळापूरला जाताना फुलगावच्या इथे आपलं 2 टेकड्या आहेत. त्या टेकड्यांवरती बाजीराव पेशवे
आणि प्रतापसिंहराजे भोसले बसले होते आणि ही लढाई बघत होते. त्यामुळं ही कुठलीही जातीची व कुठल्या धर्माची लढाई नव्हती. बाजीरावांना फक्त त्याला सैन्य घेऊन, बरं जवळपास मराठ्यांचं 28,000चं सैन्य होतं. आता काही जण म्हणतात की 28,000 पेशवे मारले, 28,000 ब्राह्मण मारले, हे केलं ते केलं. हे अतिशय चुकीचं आहे. पेशवे ही फक्त एक पदवी आहे, पेशवे. जर 28,000 पेशवे आपण म्हणतो, तर 28,000च्या 28,000 पदव्या नव्हत्या. त्यामुळे तुम्ही पण कोणाचा इतिहास ऐकायचा आणि कोणाचा नाही, हे तुम्ही पण पुराव्यानिशी बघा. पुरावे आहेत का, ऑथेंटिक काय, हे सर्व तुम्ही माहिती घ्या. कारण की आजकाल आता माझ्या वैयक्तिक कुटुंबावरती काही जण म्हणतात की तुम्हाला पण खूप त्रास दिला, त्यामुळे तुमचे इंग्रजांसोबत झाले, हे झाले. म्हणजे माझ्या कुटुंबाला पण असं बोलतात. त्यासाठी मी सांगतो, माझे जवळपास 3 पिढ्या इंडियन आर्मीमध्ये गेल्यात. माझे वडील, माझे पंजोबा, माझे आजोबा हे इंडियन आर्मीमध्ये होते. माझ्या वडिलांनी स्वतः 32 वर्ष देश सेवा केली आणि कॅप्टन म्हणून रिटायर्ड झाले. मित्रांनो, त्यामुळं सर्वात मेन हेतू तुम्हाला सांगतो की ही लढाई कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नव्हती. हे मी वारंवार सांगत आलोय, इथून पुढेही सांगत राहणार आहे, कारण ही नव्हतीच. याचे सर्व पुरावे आहेत आपल्याला. जर ही जाती धर्माविरुद्ध कुठली लढाई असती, तर इंग्रजांनी तिथं कधी स्तंभच बांधला नसता. कारण ही ही दुसऱ्यांची नाही ना, ही फक्त एका समाजाविरुद्ध दुसऱ्या समाजाच्या विरुद्ध आहे. ह्याच्यामध्ये इंग्रजांचा काय फायदा झाला? त्यामुळे इंग्रजांनी स्तंभच बांधला नसता. पण इंग्रजांनी स्तंभ बांधलाय. स्तंभावरती काय लिहिलंय ते तुम्ही दरवर्षी, आपले बरेचसे बांधव तिथे दरवर्षी येतात, लाखोनी येतात. पण बांधव काय करतात? स्तंभ वाचत नाही. स्तंभ तुम्ही वेळ काढून आवर्जून वाचा. इतिहास कुठल्याही पुराव्याची गरज नाही. तुम्ही स्तंभ वाचला ना, तिथंच तुम्हाला पुरावा समजेल. आजपर्यंत इतके इतिहासकार झालेत नाही का कोरेगावचा, तिथनं त्यांनी नावच म्हणतात भीमा कोरेगाव, जे की हे चुकीचं नाव. अख्ख्या जगामध्ये भीमा कोरेगाव असं नाव कुठेच नाहीये. कोरेगाव हे गाव आहे आणि तिथून भीमा नदी जाती, जिचं उगम भीमा शंकरला आहे. तिथून भीमा नदी जाती, त्यामुळे कोरेगाव भीमा असं नाव पडलंय. साताऱ्यामध्ये पण कोरेगाव आहे. असे बरेच कोरेगाव आहेत, पण त्याला नाव असं नंतरनं दिलं जातं, कारण की त्या गावाची ओळख म्हणून. कारण की भीमा ही नदी तिथून जाती, त्यामुळे कोरेगाव भीमा या गावाचं नाव. मित्रांनो, इतिहासकार येतात तिथं, वाचत नाही स्तंभ. आजपर्यंत एकाही इतिहासकाराने वाचलं नाही, असं मला वैयक्तिक वाटतं त्यांच्या इतिहास सांगण्यावरून. कारण की जर त्यांनी स्तंभ वाचला असता ना, त्यांनी खोटा प्रसार केलाच नसता, खोटा प्रचार केलाच नसता. आज बरेचसे खूप मोठे मोठे मंत्री येतात, पण मंत्री तिथे फक्त फुलं वाहतात, मानवंदन देतात. चांगली गोष्ट आहे, वा काही अडचण नाही. पण तुम्ही स्तंभ वाचा ना. इंग्लिशमध्ये लिहिलंय, ठीक आहे. जर इंग्लिश वाचायला अडचण येत असेल तर मराठीमध्येही लिहिलंय तिथं, तुम्ही मराठीत वाचा. परंतु फक्त असं काहीतरी समाजाला एक चुकीची प्रेरणा देऊन, त्यांना भडकून किंवा त्यांना चुकीच्या मार्ग दाखवून तुम्ही त्यांची तर दिशाभूल करताच आहे, परंतु त्यांना खऱ्या इतिहासापासून वंचित ठेवताय. हे की खूप चुकीची गोष्ट आहे. कोरेगाव भीमा 1 जानेवारी 1818 जी लढाई झाली, ही कुठल्याही जाती धर्माविरुद्ध नव्हती. ही फक्त इंग्रज आणि मराठा पेशवा ह्या सैन्यामध्ये होती. कारण की पेशव्यांच्या बाजून जे सैनिक होती ना, ती अरब, मराठा, मुस्लिम, बऱ्याच इतर सर्व जाती धर्माची होती. गोसावी, रामोशी. बरं कोरेगावच्या लढाईमध्ये जवळपास 28,000 मधले फक्त 5,000 सैनिकांनी कोरेगावची लढाई लढली, जे मराठ्यांच्या बाजूने उभे आहेत. म्हणजे की पेशव्याच्या सैन्याच्या नेतृत्वाखाली लढली. कोणाच्या सैन्याविरुद्ध? ब्रिटिशांच्या सैन्याविरुद्ध, जे कोरेगावमध्ये होते. कोरेगावमध्ये ब्रिटिशांची जवळपास 900 सैनिक होती. जवळपास 900. एक्झॅक्ट आकडा जर सांगायला गेला तर 834 किंवा 865 असा त्यांचा एक्झॅक्ट आकडा होता. त्यामुळं कुठल्याही जाती धर्माविरुद्ध वगैरे नव्हती. कॅप्टन स्टॅटॉनच्या लढाईमध्ये, कॅप्टन स्टॅटॉनच्या सैन्यामध्ये म्हणजे ब्रिटिश सैन्यामध्ये मराठा, गुजर, आहिर, मुसलमान, मीनाज, ब्राह्मिन्स स्वतः होते. हे स्वतः इंडियन आर्मीचे पत्र आहे, त्यांनी स्वतः सांगितलंय अशी अशी लढाई झालीये म्हणून. पण तरी काही समाजकंटक चुकीचा इतिहास लावतात की आमच्या सैनिकांना, आमच्या समाजाला आधी त्रास दिला, त्यामुळे आम्ही हे तोडलं, मटकी तोडली. हे साफ चुकीचं आहे. कोरेगावच्या लढाईमध्ये कुठंच असं एकही व्यक्ती नव्हता ज्यांनी
अधिकारी नव्हते ज्यांनी सांगितलं की बाबा आम्ही पेशंटच्या विरुद्ध यासाठी लढलो कारण की एका विशिष्ट समाजाला यांनी खूप त्रास दिलाय. यांचा हेतू फक्त एक होता इंग्रजांचा, त्यांना पुण्याला जायचं होतं कर्नल बर्ककडं आणि पेशव्यांचा हेतू होता प्रतापसिंह राजे छत्रपतींना स्वतः घेऊन जाऊन साताऱ्याला सुखरूप पोहोचवायचं. एवढे दोघांचे हेतू होते. परंतु काय झालं, वाटेत पुलगाववरून त्यांना जायचं होतं साताऱ्याला, म्हणजे मधला रोड आहे लोणीकंद मार्गी, थेऊर मार्गी लोणी काळभोरचा घाट, त्या मधल्या रूटने जायचं होतं. परंतु कॅप्टन स्टॅटॉनचं सैन्य जे 31 डिसेंबर 1817 रात्री निघालं होतं, त्या दिवशी ते येते पुढच्या दिवशी जवळपास 10च्या आसपास कोरेगावच्या इथं पोहोचले. जवळपास इतकं मोठं ब्रिटिशांचं पायदळ व घोडस्वार आणि काही निवडक सैनिक घेऊन जे कॅप्टन स्टॅटॉन निघालं होतं, त्यामुळे त्याला वाटेत इतकं मोठं अफाट सैन्य दिसलं मराठ्यांचं. त्यामुळे त्याला थांबवंच लागलं, कारण जर तो तिथून क्रॉस करायचं बघितलं असतं त्याला आरामशीर इतक्या 28,000 सैन्याने कधीच नासधूस करून संपून टाकलं असतं. परंतु असं झालं नाही. कॅप्टन स्टॅटॉननी ही लढाई डिफेन्स केली. जर स्तंभ वाचला तर स्तंभावरती पहिल्या वाक्यातच लिहिले असेल, दिस कॉलम, हा स्तंभ इज इरेक्टेड, बांधला आहे कायसाठी, टू कॉमोलोरेट द डिफेन्स ऑफ कोरेगाव. म्हणजे त्या लढाईच्या, त्या डिफेन्स लढाई, त्या बचावात्मक लढाईच्या स्मरणार्थ हा स्तंभ बांधला आहे. आणि कोणाच्या नेतृत्वाखाली, अंडर दी होल्ड कमांड ऑफ कॅप्टन स्टॅटॉन. सर्व या ब्रिटिश सैनिकाचे सर्व एकच अधिकारी मेन होता, कॅप्टन स्टॅटॉन. इथं कुठलाही सिद्धनाकाचा काही संबंध नाही. या लढाईमध्ये, कोरेगावच्या लढाईमध्ये वीर सिद्धनाक महाराजांचा काही संबंध नाहीये, हे मी सर्वांना सांगू इच्छितो. त्यामुळं उगाच चुकीचा इतिहास सांगून लोकांमध्ये जाते ते निर्माण करायचा प्रयत्न करू नका. कारण की ह्या लढाईमध्ये जर वीर सिद्धनाक असते तर त्यांना कुठेतरी चांगली इनाम जमीन आणि त्यांना स्तंभाचा इन्चार्ज बनवला असतं. परंतु असं झालं का, लढाईनंतर ही लढाई किरकोळ लढाई झाली, ज्याच्यामध्ये ब्रिटिशांचं सैन्य वाचलं असं त्यांनी स्वतः लिहिलंय. माझ्याकडं हे पुस्तक आहे, गॅजेट पुस्तक आहे. परत हे पुस्तक हे कोणी लिहिलंय, स्वतः जॉन वेली, हे जे नाव आहे ना जॉन वेली, हे स्वतः लढाईमध्ये उपस्थित होते, त्यांनी ते पुस्तक लिहिलंय. त्यांनी स्वतः पुस्तकामधील कोणाचे असे जे तुम्हाला नाव सांगितलं वीर सिद्धनाक महाराजांचं वगैरे, तेही या लढाईमध्ये नव्हते. त्यांच्या या लढाईशी काहीच संबंधच नाहीये, त्यांचा लांबपर्यंत संबंध नाहीये. आणि मध्येच काही जण म्हणतात की संभाजी महाराजांची हत्या केली म्हणून कोरेगाव भीमा घडवलं. चुकीची गोष्ट आहे. थोडस मित्रांनो, तुम्ही सर्वांनी जे हे म्हणतात ना की संभाजी महाराजांची हत्या केली म्हणून कोरेगाव भीमा घडलं, तर मला एक सांगायला तुम्हाला वाईट वाटेल, पण एक सांगतो, थोडीशी सर्वांनी कॉमन सेन्स ठेवा. संभाजी महाराजांची हत्या झाली 1689 साली, कोरेगाव भीमा घडलं 1818 साली. 129 वर्षाचा अंतर आहे. 129 वर्षाचा अंतर नंतर कोणाला पडले हौस आहे की चला संभाजी महाराजांची हत्या झाली, आपण आता 129 वर्षानंतर आपण बदला घेऊ. काय घेणं देणं आहे? संभाजी महाराजांच्या हत्यानंतर त्यांची बायको नव्हती, त्यांची मुलं नव्हती, तेव्हा का नाही झाली? त्यामुळं संभाजी महाराजांच्या हत्याचा आणि कोरेगावचा काहीही संबंध येत नाही, काहीच संबंध नाही. त्यामुळे हा चुकीचा इतिहास सांगून संभाजी महाराजांची विटंबना करणं थांबवा. आणि सर्व जाती धर्मांमध्ये जे तुम्ही करताय संभाजी महाराजांचं नाव घेऊन आणि एका विशिष्ट समाजाचं नाव घेऊन, हे तुम्ही बंद करा. कारण तेव्हा कोणी असं मायकाला लाल नाही की लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेईल म्हणून. त्यामुळं भान ठेवून इतिहास पण सांगावा. जे इतिहासकार आहेत ना, त्यांनी पण जरा डोकं शांत ठेवून, भान ठेवून थोडं इतिहास सांगत जावा. पहिली गोष्ट, स्तंभ आले ना तिथे स्तंभ वाचा, कुठलेही पुरावे वाचायची पण गरज नाहीये. इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलेली सर्व कागदपत्रे या फाईलमध्ये आहेत. जवळपास माझ्याकडं हे हजार ते 1,500 कागदोपत्री हे कागद आहेत. त्याला मी ट्रान्सलेशन पण केले. हे सगळे कधीचे 1818चे, हे तेव्हापासूनचे सर्व डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. मित्रांनो, या लढाईनंतर स्तंभ बांधायला सुरुवात केली. 1822 साली हा स्तंभ पूर्ण झाला. 26 मार्च 1821 साली या स्तंभाला बांधायला सुरुवात केली. स्तंभाची इथं काही झालं.
काय बोलणं झालं, कोणामध्ये बोलणं झालं, ही सर्व माहिती मी आधी दिली आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. रोहन जमादार इन्चार्ज असं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही नक्की पहा. स्तंभ बांधून झाल्यानंतर 1822 साली स्तंभाला तिथं ब्रिटिशांची ऑर्डर निघाली की आता एवढं मोठं स्तंभ बांधलाय, ऐतिहासिक स्तंभ बांधलाय, तर आता इथं पूर्ण याचं मेंटेनन्स कोण करणार, याचं इन्चार्ज कोण राहणार. तर याच्यासाठी इंग्रजांच्या ऑर्डर निघाल्या की ही लढाई, या लढाई ह्या स्तंभासाठी असा माणूस नेमा जो 1 जानेवारी 1818च्या लढाईमध्ये उपस्थित होता. त्यांनी एक खूप मोठं शौर्याचं काम केलं असावं आणि तो परवरी कास्टचा नाही पाहिजे. असे 3 मुद्दे होते. परवरी कास्ट म्हणजे कोणती? परवरी कास्ट म्हणजे महार कास्ट, असं माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये इन डिटेल सर्व, आणि ही सर्व डॉक्युमेंट्स स्टेट ऑफ महाराष्ट्र, मिनिस्ट्री ऑफ कल्चर इंडिया म्हणजे सेंट्रल, लंडन ब्रिटिश लायब्ररी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया असे इथले सर्व डॉक्युमेंट्स आहेत. त्यामुळे मी कुठलाही शब्द माझ्या मनाचा सांगत नाहीये. ह्या स्तंभाला असा माणूस नेमा, हे 3 अटी होत्या त्यासाठी. त्या बेसिसवर खंडोजींनी कॅप्टन स्टॅटॉन नंतरनं सर्वात जास्त कार्य जर या लढाईमध्ये केलं तर ते एकमेव फक्त आणि फक्त खंडोजी बिन गजोजी जमादार माळवतकर यांनीच केलं. दुसरं कोणीही या लढाईमध्ये कार्य केलं नाही. बरेचसे लढाईमध्ये लढले, परंतु कॅप्टन स्टॅटॉन नंतरनं इतकं मोठं कार्य फक्त खंडोजींनीच केलंय. त्यामुळं खंडोजींना जयस्तंभाचा इन्चार्ज म्हणून नेमलं. इथं जर त्या लढाईमध्ये सिद्धनाक असते तर त्यांना जयस्तंभाचा इन्चार्ज केला असता, परंतु असं काही नाही झालं. खंडोजींना या जयस्तंभाचा इन्चार्ज म्हणून नेमलं. इन्चार्ज म्हणून फक्त इन्चार्जच नाही, खंडोजींच्या इन्चार्ज, बरेचसे म्हणते तुम्ही केअरटेकर आहे, तुम्ही असं आहे. मित्रांनो, केअरटेकर आणि इन्चार्ज मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. केअरटेकर म्हणजे तुम्ही फक्त त्याला फक्त तुम्ही त्याची साफसफाई करायचा, मेंटेनन्स करायचा, दॅट्स इट. इन्चार्ज म्हणजे तुम्हाला सर्व जयस्तंभाचे सर्व अधिकार तुमच्याकडे आहेत. सर्व अधिकार. कुठल्याही इंग्रजांनी असं आमच्याकडून अधिकार 1947 पर्यंत पण काढून नाही घेतले, जोपर्यंत भारत स्वतंत्र झाला आजपर्यंत काढून नाही घेतले. परंतु आता हा जो खोटा इतिहास सांगितला जातो सर्वांमध्ये, तेव्हापासून आमचे अधिकार काढायचा प्रयत्न विशिष्ट समाजाची लोक आणि काही समाजकंटक आणि काही मंत्री करत आहेत, जे की खूप चुकीचा अन्याय आमच्यावरती करत आहे. मित्रांनो, जयस्तंभाचे जेव्हा खंडोजींना इन्चार्ज केलं 13 डिसेंबर 1824 ला खंडोजींना इन्चार्ज केलं. इन्चार्ज केल्यानंतर लगेच त्यांना जयस्तंभाभोवतीची जी आज आमच्या कोर्टामध्ये वाद चालू आहे ती जमीन 1824 साली लगेच खंडोजी यांना दिली. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, सर्व पुरावे, आणि ते मला लंडन वरून सर्व मिळाले आहेत. महाराष्ट्रामध्ये पण मी हल्ली 2 वर्ष झाले कोरेगाव भीमा या विषयावरती सविस्तर अभ्यास करतोय, कारण की माझ्या कुटुंबावरती नाही त्यावेळेस हल्ले करण्यात आलेत. माझ्या कुटुंबाला अॅट्रॉसिटीची पण धमकी दिली आहे. त्यामुळं आमचा कुटुंब पूर्ण दबावामध्ये होता. त्यामुळं मी माझ्या वडिलांची धाकधूक बघून, इतकं धावपळ बघून, त्यामुळे मी या विषयामध्ये उतरलो. मी स्वतः अभ्यासाला सुरुवात केली, सविस्तर माहिती काढली. 1829च्या त्यावेळेसची माझ्याकडे बरेचसे डॉक्युमेंट, मोडी डॉक्युमेंट्स, ज्याच्यामध्ये खंडोजींचं नाव येतं की पेरणे गावामध्ये तुमचं घर आहे म्हणून. जर काही लोकांना तुमचं अतिक्रमण, जर अरे बावटांनो, जर अतिक्रमण असतं ना तर तिथं 1829 साली आमचं नाव नसतं स्तंभामध्ये, स्तंभाच्या जागेमध्ये. त्यामुळं इतिहास सांगताना आरोप लावताना बॅकग्राऊंडचा विचार करत जा सगळा, की बाबा या लँडचं बॅकग्राऊंड काय आहे, या जमिनीचं बॅकग्राऊंड काय आहे. कुठलीही गोष्ट वाटली म्हणून आपल्याकडे आहे पॉवर म्हणून करायची अशी नाही करायची. 32 वर्ष माणसाने देशसेवा केली. देशसेवाचा अर्थ कळतो का? देशसेवा म्हणजे काय? देशासाठी सेवा केली त्या माणसाने 32 वर्ष, आणि आज घरी येऊन त्याला स्वतःच्याच हक्कांसाठी, स्वतःच्या जागेसाठी लढावं लागतंय. हे खूप चुकीचं होतंय. आमच्यावरती अन्याय केला जातोय आणि अक्षरशः याच्यामध्ये महाराष्ट्र शासन देखील आम्हाला अन्याय करतंय. आमची कोर्टामध्ये केस चालू असताना, स्टेटस को असताना, जैसे थे ऑर्डर दिली होती, तरीही आमचं सातबाऱ्यामधून नाव काढलं. कुठनं आले अधिकार?
कोर्टाचा अवमान करताय तुम्ही. ह्यांच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टमध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल केलाय. मित्रांनो, स्तंभा शेजारची जमिनी खंडोजींना दिली, कारण की खंडोजी कॅप्टन स्टॅटॉन नंतर एकमेव असे सैनिक होते ज्यांनी ही सर्व लढाईची जबाबदारी घेतली होती. त्यामुळेच, आणि इतके मी तुम्हाला जो आकडा सांगितला ब्रिटिशांचा 834, 865, एकूण जवळपास 900 धरा. 900 मधले फक्त एकच वंशज आहे आज, मी. का नाही दुसरे? खंडोजींचाच वंशज आहे. दुसरे 800, जर 900 होते तर 899 कुठे गेले? पुरावे कुठे आहेत? वंशज तुम्ही, पुरावे कुठे आहेत? पुरावे द्या ना. नाही म्हणत नाही, असणार 100% कोणीतरी असेल, पण पुरावे द्या ना. फक्त सांगायचं म्हणून सांगायचं नसतं, पुरावे पाहिजे. माझ्याकडे पुरावे. ही सनद आहे आम्हाला दिलेली. इंग्रज सरकारने आम्हाला 1841 साली सनद दिली. ही सनद दिली आम्हाला. फक्त इतक्यावरच थांबलं नाही. 1824ला ज्यावेळेस खंडोजींना जयस्तंभाचे इंचार्ज म्हणून नेमलं, त्यानंतरनं खंडोजींना 260 एकर जमीन इनाम म्हणून दिली. का दिली इनाम? असंच चला बाबा, कोणतरी माणूस भेटतोय, चला याला इनाम देऊ, असंच दिली नाही मित्रांनो. कारण की सर्वात जास्त कार्य, शौर्य हे फक्त आणि फक्त खंडोजी माळवदकर यांनीच केलंय. मित्रांनो, कोरेगावच्या इतिहासाला सामाजिक तुम्ही एक मार्ग देताय, ह्याने काय सिद्ध होणार आहे? इतिहास हा इतिहास असतो आणि हा खरा असतो. त्यामुळे कुणी असं चुकीचा मार्गाने किंवा काय त्याच्यामध्ये मीठ टाकून किंवा काहीतरी टाकून किंवा अजून काय 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 करून की बाबा एका विशिष्ट समाजाचं नाव देऊन करताय, हे खूप चुकीचं करताय. आज सगळेच भारतामध्ये आपण सगळे राहतोय. आपल्याला काय वाटतं की बाबा कोणावरती अन्याय नाही झाला पाहिजे. जर भारताचं संविधान आपण बघितलं तर आपल्याला काय वाटतं, बाबा आपल्या संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले, तर संविधानाच्या चुकीचा जर कोणी वापर केला तर त्याला आपण काहीतरी दंड देतो, बरोबर? हे आपल्या संविधानात लिहिले. मग तुम्ही आमच्या विरुद्धच लिहिताय, आमच्या विरुद्धच चुकीचं काय 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 करताय. आज आम्ही संविधानामध्ये बसतोय ना, मग तुम्ही आमच्या विरुद्ध चुकीचं सांगताय. आम्हाला त्या जागेतून आम्हाला तुम्ही हकलून द्यायचा प्रयत्न करताय का? तुम्ही म्हणता आमचं कोर्टामध्ये केस चालू आहे, मग कोर्टाचा निकाल तुमच्या विरुद्ध का गेला? मित्रांनो, कोर्टाचा निकाल हा 2017 रोजी आला, डिसेंबर, आणि नंतर आला 2018 रोजी. त्यावेळेस आमच्याकडं हे डॉक्युमेंट नव्हते जे आता आहे, आणि त्यावेळेस असे काही डॉक्युमेंट होते जे आम्हाला नीट मांडता आले नाही. त्यामुळं त्या खालच्या, पण इथून पुढे लक्षात ठेवा, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये नक्की न्याय आम्हाला मिळणार आहे. त्यामुळं त्यात काहीच वाद नाही, कारण माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहे आणि आपण सर्वजण भारताचं संविधान मानतो. त्यामुळं आधी लिगली जर सर्व बघायला गेलं तर आमच्याकडे ते आलंच पाहिजे, आजही आहे आमच्याकडं. मित्रांनो, या लढाईनंतर आता मी या विषयाकडे गेलो होतो, मी लढाईच्या विषयावर येतो. मित्रांनो, लढाई लढली ही कुठलीही जाती विरुद्ध नाही लढली, मी वारंवार हेच सांगतोय. परंतु तरी काही खोटी नाटी पुस्तकं लिहून काही जण म्हणतात की महार रेजिमेंट त्या लढाई लढली. मित्रांनो, महार रेजिमेंट 1941 रोजी स्थापन झाली, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजांना खूप प्रेशर दिला की महार रेजिमेंट स्थापन करा म्हणून. 1935 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासाठी लढा देत होते. 6 वर्षांनी इंग्रजांनी त्याला अप्रुव्हल दिलं. त्यामुळंच 1941 रोजी महार रेजिमेंट स्थापन झाली. त्यामुळं कोरेगावच्या लढाईमध्ये महार रेजिमेंट नव्हतीच. तिथं त्यावेळेस रेजिमेंटच नव्हती. मग तिथं 3च रेजिमेंट होतं जे इंग्रजांचे होतं. 2nd बटालियन 1st बॉम्बे नेटिव्ह इन्फेंट्री, ज्याच्यामध्ये 500 पायदळ सैनिक होते. त्यांनी ही पुस्तकं लिहिली आहेत, त्यांची ही पुस्तकं आहेत, त्या रेजिमेंटचं पुस्तक आहे. हे ते रेजिमेंट 2nd बटालियन 1st बॉम्बे ग्रेनेडियर हे लिहिलं 1933 ला. त्यावेळेस ह्याचं नाव हे होतं 2nd बटालियन, आणि ज्या कोरेगावच्या लढाईत जेव्हा लढले त्यावेळेस त्याचं नाव होतं 2nd बटालियन 1st बॉम्बे नेटिव्ह इन्फेंट्री. त्यांनी लिहिलं. दुसरी तुकडी होती द पुना ऑक्झिलरी हॉर्स, ती आजही, आणि ही जी 2nd बटालियन तीही आज
टू ग्रेनेडियर्स या नावाने कार्यरत आहे भारतामध्ये, इंडियन आर्मीमध्ये. आणि जी पुणे ऑक्झिलरी हॉर्स होती ती आज द 17 पुणे हॉर्स म्हणून या आपल्या भारत आर्मीमध्ये कार्यरत आहे. त्यांनी देखील त्यांचं पुस्तक लिहिलंय पुणे हॉर्सनी. हे कधी लिहिले? 1913ला. इतकं सगळं फक्त तुम्ही, ठीक आहे, तुम्ही दुसरे पुस्तकं वाचण्यापेक्षा ऑथेंटिक पुस्तक वाचा ना. ती 30-40 रुपयाला कोणतरी पुस्तक लिहितं, काही त्याला काही हे नसतं, स्वतःचा मनाचा इतिहास लिहितो म्हणून त्याने इतकं कष्ट करणारा माणूस, त्याला व्हॅल्यू असते त्याच्या कष्टाची, त्याला अपेक्षा असते, ठीक आहे मी 10 रुपयाचं कष्ट केलंय, निदान मला 12 रुपये तरी मिळावं. परंतु काही कष्ट करत नाही माणूस, त्यांना काय 10 रुपये मिळाले का 2 रुपये मिळाले का, त्यांना एकच आहे की फक्त आपला इतिहास लोकांबरोबर तो खोटा साबितच करायला बसलेत ते. त्यामुळे मित्रांनो उगाच खोट्या इतिहासांवर हे नका ठेवू. आणि तुम्हाला हे सर्व मी जे सांगतो ना इतिहास, 1 जानेवारीच्या दिवशी काय झालं, 2 जानेवारीला काय झालं, 3 जानेवारी काय झालं, स्तंभ उभारला, जे तुम्हाला थोडक्यात आता सांगितलं, ही सर्व माहिती इन डिटेल फेसबुक वरती माझ्या युट्यूब चॅनलला दिलाय, इन डिटेल विथ डॉक्युमेंट, विथ पुरावे, सर्व डॉक्युमेंट त्याच्यात मांडलेत मित्रांनो. त्यामुळं उगाच समाजांमध्ये तेढ निर्माण करू नका. विशिष्ट समाजच या लढाईमध्ये लढला आणि त्यांचं जे हेतू होता तो त्यांनी पूर्ण केला, हे चुकीचं आहे मित्रांनो. सांगायचं झालं ना, स्वतः इंग्रजांनी लिहिलंय की अजून जर मराठे सैन्य कमीत कमी अजून 1 दिवस म्हणजे ती रात्र, ती लढाई 1 जानेवारीची लढाई सकाळी 12 वाजता सुरू झाली, रात्री 9 वाजता संपली. इंग्रज लिहितात की अजून जर 12 तास किंवा 1 दिवस मराठी सैनिक अशाच वेगाने आमच्यावरती हल्ले करत राहिले तर आमचा एकही सैनिक टिकणार नाही, असं इंग्रजांनी लिहिलंय. परंतु तरी आपण म्हणतो की आम्ही हरवलं, हे केलं ते केलं. अरे जर मराठा सैनिकाला, बाजीराव पेशव्याच्या सैनिकाला हरवलं असतं तर डिरेक्टली बाजीरावच्या मागे गेले असते ना बाजीराव पकडायला. पण झालं का? नाही झालं. काय झालं? बाजीराव त्यांना साताऱ्याला जायचं होतं छत्रपतींना घेऊन, ते साताऱ्याला गेले. त्यांनी त्यांचा जो हेतू होता तो त्यांनी पूर्ण केला. पण तो इंग्रजांना काय करायचं होतं? पुण्याला जायचं होतं. इंग्रज पुण्याला गेले का? कॅप्टन स्टॅटॉन पुण्याला गेला का? नाही गेला. कॅप्टन स्टॅटॉन त्याच्या सैनिकांना घेऊन रिटर्न गेला शिरूरला, जिथनं तो आला होता तिथं रिटर्न गेला. परंतु त्यांना अभिमान काय वाटला इंग्रजांना की ही लढाई 31 डिसेंबर 1817 पासून जवळपास 8 वाजता ते तिकडनं निघाले. त्या रात्रीपासून 1 जानेवारीची रात्र आणि 2 जानेवारीचा अर्धा दिवस हे उपाशी होते, उपाशी पोटी. आणि तरी देखील त्यांनी मराठा आणि पेशव्यांच्या सैनिकांना डिफेन्स केलं, त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्याचा यांना अभिमान वाटला इंग्रजांना. त्यामुळे या लढाईची प्रशंसा खूप झाली. मित्रांनो फक्त इतकंच नाही, त्यानंतर ना बॉम्बे कुरिअर हा त्यावेळेस न्यूजपेपर होता. जसे आज आहेत ना न्यूजपेपर, काय इंग्लिश कळत नाही त्यामुळं मराठीमध्ये होतं वृत्तपत्र, जे आज लोकमत, सकाळ अशा आहेत. त्यावेळेस बॉम्बे कुरिअर या नावाचा न्यूजपेपर होता. 1818 21 जानेवारी 1818 बॉम्बे कुरिअर या न्यूजपेपरमध्ये कोरेगावच्या लढाईची बातमी आली. त्यानंतर फक्त बॉम्बेच नाही, हा लंडनचा न्यूजपेपर आहे. द लंडन गॅजेट हा न्यूजपेपर कधी आली? 6 जून 9 जून या दिवशी लंडन येथे कोरेगावच्या लढाईची प्रशंसा झाली. त्यांनीही कुठल्या जातीचा वगैरे उल्लेख केला नाही. त्यांनी फक्त कॅप्टन स्टॅटॉनला आणि जे त्यावेळेस ते अधिकारी ज्या लढाईमध्ये, कोरेगावच्या लढाईमध्ये ज्या अधिकाऱ्यांना मारलं, त्यांची मुंडकी कापली. चिप्सो म्हणून एक अधिकारी होता, त्याचं मुंडकं छाटलं आणि बाजीराव आणि छत्रपतींना दाखवायला नेलं अरब सैन्याने. नुकसान कोणाच झालं जास्त? इंग्रजांचंच ना. तसं काय आपण म्हणू शकतो की एक समाजाच्या त्यांनी लढाई करून जिंकली. त्यामुळं उगाच समाज म्हणून या लढाईला जातीयचा रंग वगैरे देऊ नका मित्रांनो. फक्त इतकंच नाही, कोरेगावच्या लढाईचं
मॅप. मला फक्त कुठल्या पुस्तकामध्ये दाखवायचं की ज्यांनी ही सर्व पुस्तकं आहेत ना, ज्यांनी लिहिलीत ना या लढाईमध्ये विशिष्ट समाजाच्या सैनिकांनीच फक्त ही लढाई लढली. मला फक्त त्या लिहिलेल्या पुस्तकांमध्ये 1818, 1819, 1820, 1821, 1850च्या पर्यंत एकच पुस्तक कुठलं ज्यांनी हे लिहिलीत ना एकच समाज लढला त्यांची पुस्तकं दाखवायची ज्याच्यामध्ये ह्या सारांचा रेफरन्स असेल. रेफरन्स पुराव्यानिशी समकालीन पुरावे आपण ज्याला म्हणतो समकालीन पुरावे, समकालीन पुस्तके. 1818च्या लढाईची जशी न्यूज आली तशी न्यूज कोणी दिली का कुठल्या 20-30 रुपयाच्या पुस्तकांमध्ये? नाही दिली मित्रांनो. फक्त फक्त त्यांचा हेतू एकच, समाजामध्ये चुकीचा इतिहास बिंबवायचा आणि आपल्या समाजाला सरळ मार्गी न नेता चुकीच्या दिशा दाखवून त्यांना चुकीच्या मार्गी न्यायचं. इतकंच त्या खोट्या लोकांची हीच इच्छा आहे, समाजकंटकांची, खोटा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा. मित्रांनो, सनद दिली आम्हाला प्रॉपर, ती आजही आमच्याकडे आहे. गॅजेट बुक्स लिहिले. आता गॅजेट बुक्स म्हणजे काय काय ना अर्थ नसतील कळत. गॅजेट बुक्स म्हणजे समकालीन पुराव्यांच्या निकषावर ज्यांनी अभ्यास केलाय, ज्याला त्यावेळेस आणि आजही पुरावे बघूनच त्यांना ऑथेंटिक परवानगी दिली आहे, त्याला आपण गॅजेट म्हणतो. मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, आजचे पुरावे तुम्हाला सांगतो समकालीन कुठं मिळतील तुम्हाला. मिनिस्ट्री ऑफ कल्चर इथं 1818 पासून सर्व पुरावे आहेत या लढाई संदर्भात देखील. त्यानंतर ना पुण्यामध्ये पेशवे दफ्तरला बघितलं, तिथं आहेत. कलेक्टर ऑफिसमध्ये आहेत पुण्याच्या. मुंबई आर्काइव्हला आहेत. परत ऑनलाईन तुम्हाला, आता माझी इतकी परिस्थिती नाहीये की मी लंडनला जाऊन तिथनं डॉक्युमेंट्स काढावं, परंतु त्यांची सेवा इतकी चांगली आहे, तात्काळ आपल्याला डॉक्युमेंट्स मिळतात फक्त 15 दिवसांमध्ये. ऑनलाईन प्रोसेस आहे. ब्रिटिश लायब्ररी, इथं जर तुम्ही लॉग इन केलं, तिथं जर बघितलं, कोरेगावच्या लढाई संदर्भात सर्व इतिहास तुम्हाला मिळेल. आणि त्याच डॉक्युमेंट्सच्या बेसिसवर मी तुम्हाला इतिहास सांगतोय. इतिहासकारांनी याच्या आधी याचा अभ्यास केला असेल, पण त्यांनी तुम्हाला कधी रेफरन्स नाही सांगितला. कारण त्यांनी जर रेफरन्स सांगितलं की ते चुकीचे, ते लगेच समजून येईल ना की त्यांचा इतिहास खरा आहे की खोटा आहे. मित्रांनो, हे लंडन डॉक्युमेंट, जे लंडनवरून मागवलं ना, ते हे डॉक्युमेंट स्तंभा शेजारची जमीन आम्हाला दिल्याबद्दल कधीचं डॉक्युमेंट आहे? 10 ऑगस्ट 1841. आणि हे ते डॉक्युमेंट 1840 मध्ये 40चं डॉक्युमेंट आहे. आणि ह्या 1840च्या डॉक्युमेंट मध्ये सविस्तर सांगितलंय की 1824 ची जागा, 1824च्या जी जयस्तंभ शेजारची जागा आम्हाला दिली होती, त्याचा आपण शिक्का कोणाचा आहे? महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रचा. त्यामुळं उगाच आपण चुकीचा इतिहास सांगून किंवा आमच्या कुटुंबाची बदनामी करून किंवा आमच्यावरती मानसिक त्रास देऊन, आम्हाला अॅट्रॉसिटीची धमकी देऊन किंवा आमच्यावरती हल्ले करून कुठंच इतिहास बदलता येणार नाही. कारण आज फक्त मी उतरलोय, पण मला माहितीये भविष्यामध्ये तुम्ही सगळे या इतिहासाची तुम्हाला सविस्तर माहिती मिळणारच आहे. कारण तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करणार. आणि तुम्हाला आजही सांगतो, तुम्हाला जर इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर सर्वप्रथम जयस्तंभ वाचा. जयस्तंभ वाचल्यावरती तुम्ही तिथून अभ्यासाला सुरुवात करा. मित्रांनो, तुम्हाला जे काही डॉक्युमेंट पाहिजे, जे काही डॉक्युमेंट हवंय, जे काही तुमचे शंका कुशंका असतील, मला तुम्ही पर्सनली पण विचारू शकता. माझे तुमच्याकडे बरेच जणांकडे नंबर देखील आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या युट्यूबला जे चॅनल आहे रोहन जमादार इन्चार्ज, त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करा किंवा तिथले सगळे व्हिडिओज बघा. 8 भागांमध्ये मी त्याच्यामध्ये सविस्तर दिली आहे माहिती. 8चे 8 भाग तुम्ही बघा. आणि एकच गोष्ट टाळा की कुठल्याही समाजाचा आणि कोरेगावच्या लढाईचा काही एक संबंध नाही. संभाजी महाराजांना कोरेगावच्या लढाईला जोडू नका आणि छत्रपतींची विटंबना करू नका. मी इतकं बोलून थांबतोय आणि
मी सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना मी धन्यवाद सांगेल, कारण की मी पहिल्यांदाच असं तुमच्या समोर येतोय, म्हणजे लाईव्ह म्हणून. त्यामुळं मी सर्व सर्व समाज बांधवांना खूप खूप सर्वांचा आभारी आहे आणि मी माझं बोलून इथं थांबवतो. जय शिवराय. सर काही प्रश्न आहेत आमचे बांधवांनी हा विचारलेले, फक्त एक हा 10 मिनिटं शेवटचे. चालेल ना, चालेल. सगळ्यात पहिले असं म्हटलं जातं खोट्या इतिहासामध्ये की जो जयस्तंभ बांधला गेला त्याच्या हम्म. खाली जी महार रेजिमेंट होती त्यांचे शव तिथे ठेवलेले आहेत, तर ही गोष्ट खरी आहे का? पहिली गोष्ट तर स्तंभाखाली, स्तंभाच्या आधीच सांगतो, महार रेजिमेंटच्या लढाईचा काही संबंध नाही, कारण महार रेजिमेंट 1941 ला स्थापन झाली आहे. हा सर्वात पहिला मुद्दा. स्तंभाखाली इंग्रज अधिकारी गाडले, फक्त इंग्रज अधिकारी, असे डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडं, अ, इंग्रजांनी लिहिलेले. ते आणि मला ऐका सर त्यावेळेस त्यावेळेस काय होतं, इंग्रज सैनिकामध्ये फक्त इंग्रजच नव्हते, त्याच्यामध्ये निवडक इंग्रज होते आणि जास्त करून 70 ते 80% आपलं सैनिक होता, आपलं म्हणजे भारतीय सैनिक होतं, 70 ते 80%. आणि बाकीचे जे सैनिक होते ते इंग्रज होते आणि ते पण सर्व अधिकारी लेवलचे होते. आणि अ, जे अधिकारी, जसं की मी तुम्हाला सांगितलं, चिपसोम म्हणा किंवा पॅटिन्सन, असे बरेचसे अधिकारी त्या लढाईमध्ये इंग्रजांच्या बाजूने मेले, शहीद झाले त्यावेळेस. तर त्यांना जे स्तंभाखाली काढले असे बरेचसे डॉक्युमेंट, द हँडबुक ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी जर तुम्ही वाचले, त्याच्यामध्ये 339 पेज नंबरवरती लिहिलंय की जय स्तंभाखाली कोण काढले आणि जे आपले जे सैनिक जे गेली त्यावेळेस देशाचे, आपल्या देशाची सैनिक जी गेली, त्यांना जयस्तंभाच्या त्या बाजूला, म्हणजे जिथं आज कोरेगाव भीमा हे गाव आहे, तिथं तिथं त्यांना गाडले गेले. तिथं एक गोलसा दगड आहे, असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. मी तिथं बरेच शोधलं, पण मला तो दगड दिसला नाही. परंतु आज तिथे एक स्मशानभूमी आहे. तर माझा अंदाज असा आहे की त्या स्मशानभूमीच्या, आपलं जे स्मशानभूमी आहे कोरेगावची, तर तिथं त्यांना काढलं असावं. आणि ते जे बुक कोणतं आहे की त्या बुक मध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणजे इंग्रजांनीच लिहिलेलं आहे की त्या जयस्तंभाच्या खाली फक्त आणि फक्त इंग्रजच सैन्य आहे आणि जे महार सैन्य होतं हे दुसरीकडे गाडलंय म्हणून. मी परत तुम्हाला एक विनंती करतो, कसं आहे, ह्या लढाईमध्ये कुठल्याही विशिष्ट समाजाचा किंवा धर्माचा नाही का हा, नाही नाही, पण जो हे खोटा नव्हता. इतिहास त्यामुळे मी पसरवला. तुम्हाला पण एक विनंती करतो की इथं कुठल्या आपल्या दलित बांधवांचं नाव घेऊन त्यांना पण वाईट वाटतं, कारण की विषय कसा आहे, त्यांना वाटतं की बाबा आमची पण सैनिक होती, पण ठीक आहे, सर्व जाती धर्माची सैनिक होती, पण त्या लढाईमध्ये असे कुठल्याच विशिष्ट समाजाचं नाव घेतलं नाही. आणि हे सर्व रेकॉर्ड बरेचसे पुस्तक आहेत. 1818 जर्मन मध्ये पण त्याचं आर्टिकल पब्लिश झालं होतं जुलै महिन्यामध्ये, जर्मनमध्ये. आणि हे सर्व डॉक्युमेंट माझ्याकडे जवळपास 112 पुस्तकांचे रेफरन्स आहेत. त्यावेळेस फक्त 112 पुस्तकं, फक्त 1850च्या आधीची, 1850च्या आधीची, 1819च्या नंतरची तशी बघितलं तर बरेच आहेत. पण हे जे तुम्हाला मी सांगितलं, द हँडबुक ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी, या पुस्तकामध्ये तुम्हाला जयस्तंभाखाली कोणाला पुरलंय त्याची माहिती मिळेल. ओके. आणि मला एक विचारायचं होतं की तुमच्यावरती पण आता जेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल चालू केलं, युट्यूब चॅनलच्या मार्फत तुम्ही भरपूर जनजागृती केली, तर तुम्हाला अशा काही धमक्या आल्या का एका कोणाकडनं किंवा राजकारण्यांकडनं किंवा खोटे इतिहासकारांकडनं? ज्या दिवशी माझे वडील या विषयामध्ये उतरले, 2014ला माझे वडील भारत देश सेवा करून 32 वर्ष त्यांनी देश सेवा केली, कॅप्टन म्हणून रिटायर्ड झाले. त्यानंतर ना मे मध्ये 2014 ते रिटायर्ड झाले. 2015 तर देश सेवा केली म्हणजे त्या माणसाच्या, तुम्ही पण 32 वर्ष देश सेवा करणं म्हणजे हे नाही, जोक नाही. आणि जो माणूस इतकं देश सेवा करतो त्याच्यासाठी कुठला एक विशिष्ट समाज किंवा काय त्यासाठी काही नसतं, त्यासाठी देश हा प्रथम असतो. परंतु ज्या दिवशी ते रिटायर झाले त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की कोरेगावच्या इतिहासामध्ये खूप चुकीचे लोक समाजकंटक घुसून कोरेगावच्या इतिहासाला दूषित करून त्यांना एक विशिष्ट समाजाचा रंग देतात, विशिष्ट समाजाचा रंग देतात. त्यामुळे त्यांनी त्यावेळेसच ठाम धरलं की आपण हा खरा इतिहास पुढे आणायचा. त्यावेळेसपासून आमच्यावरती खूप, जेव्हा वडील माझे तिथे शेती करायला लागले, त्याच्या आधी माझे चुलते वगैरे करतात, आज पण आम्ही करतोय, त्याच्या आधी चुलते करत होते, आज चुलतेही करतात. परंतु वडील जेव्हा तिथे दिसायला लागले ना, वडिलांवरती हल्ला झाला. त्याच्यानंतर माझे कुटुंब जेव्हा तिथून जा ये करायला लागलं, आमचं जाणं येणं वाढायला लागलं,
त्यावरती आमच्या गाडीवरती पण हल्ला झाला. त्याच्यानंतरनं मग जेव्हा कोरेगावची 1 जानेवारीची दंगल घडली, त्या दंगलीच्या 3 दिवसानंतरनं मला फोन यायला लागले. मी त्याचे कंप्लेंट वगैरे पण केलेत. मला पण धमकी आला. त्याच्यानंतरनं आता ही जमीन घ्यायचीच आहे, पण आता सहजासहजी इतके पुरावे असून ही जमीन भेटणार नाही म्हणून काहींनी युट्यूबला पण त्यांची व्हिडिओ आहेत की आमच्या कुटुंबावरती डिरेक्टली कुटुंबावरतीच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. आता ह्याच्यामध्ये काय संबंध येतो? जमीन माझी, आम्ही 200 वर्ष त्या जमिनीत ताबा करतोय, आजही आम्ही तिथून खातोय, त्या जमिनीचं खातोय, आणि आता ही जमीन फक्त पाहिजे काही लोकांना म्हणून आता आमच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायचा का? म्हणजे हे चुकीचा गैरवापर करतात ना, असा विषय. हल्ले वगैरे तर झालेच आहेत, आणि आता पण रिसेंटली बरेच काही काही गोष्टी घडल्यात जे मी आता इथं नाही सांगू शकत. आता तुम्ही समाजासाठी एवढे प्रयत्न करतायत, खरा इतिहास तुम्ही समाजासमोर आणताय, तर समाजाकडनं तुम्हाला काय मदत हवी? मला कोणाकडून मदत नकोय, मला फक्त एकच मला सर्वांना सांगायचंय की हा इतिहास सर्वांनी सांगा, खरा इतिहास सांगा. चुकीचा इतिहास सांगून उगाच जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून किंवा द्वेष निर्माण करून असं काही करू नका की जेणेकरून आपल्या देशालाच याचा त्रास होईल. आता 2018 जी दंगल झाली त्याचा त्रास कोणाला झाला? देशालाच झाला ना. जवळपास त्या दंगलीनंतरनं 3 दिवसानंतरनं अजून एक भारत बंदची हाक पुकारली. त्याच्यामुळे जवळपास भारताचं 500-600 कोटीचं नुकसान झालं. आपली अर्थव्यवस्था आपलीच ढासळते ना. आणि त्यामुळे शेवटचं माझी सर्वांना विनंती, तुम्ही जे म्हणलं काय विनंती, तर माझी विनंती, तर माझी अपेक्षा काही नाहीयेत, पण विनंती आहे की सर्वांनी खरा इतिहास सांगा, त्या लोकांना सपोर्ट करा जे खरंच कॅपेबल आहेत हा इतिहास सांगण्यासाठी आणि आणि एक पुराव्यानिशी सांगण्यासाठी. शेवटचा प्रश्न, जर समजा आमच्या सारख्यांना जर माहिती काढायची असेल, तर आम्ही कोणकोणते बुक्स किंवा कोणकोणत्या असे पुरावे कुठून शोधावेत की जो खरा इतिहास सांगितला असेल? तुम्ही सर्वप्रथम, ज्यांना कोणाला या इतिहासाचा अभ्यास करायचा त्यांनी सर्वप्रथम जयस्तंभ वाचावा. कारण आता काही काहींना समकालीन पुरावे दिले त्याविषयीच चॅटवर एकाशी बोलणं झालं, ते म्हणले की आम्हाला हे पुरावे मान्य नाही वगैरे. त्यामुळं सर्वप्रथम जयस्तंभ वाचा. जर जयस्तंभावरती कुठलेही धर्मसंबंधी वगैरे काही नावं दिलं असेल तर तो तुम्हाला वाटेल तसा इतिहास लावा, परंतु हे चुकीचं आहे की नाही का कुठल्याही जातीचा वगैरे हे करायचं ते करायचं, पण असं हे चुकीचं करून द्वेष निर्माण व्हायची काम होतात आणि जेणेकरून आपल्यालाच त्रास होतो. जयस्तंभ 4 पाट आहेत जयस्तंभावरती. पहिल्या पाटीवरती जर गेल्या जर तिथं बघितलं तर तिथं स्तंभावरती थोडक्यामध्ये इतिहास सांगितलाय. कारण ती लढाईच थोडक्यात झाली होती. कारण डिफेन्स केला म्हणजे बचाव केला इंग्रजांनी. आणि जर लेफ्ट साईडला बघितलं तर त्याच्यामध्ये नावं लिहिली मराठीमध्ये, कुठले कुठले युनिट्स होते. तुम्ही जे बोलला महार रेजिमेंट होती का, तर त्याच्यामध्ये कुठंच उल्लेखच नाही, कारण नव्हतीच ना. कारण तिथं आपण काही समाज बांधव काही आपलं कॉमन सेन्स वापरत नाही. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही तिथं कुठलंच रेजिमेंट असं लिहिलं नाही. तिथं 3च रेजिमेंट लिहिलेत, जे आज त्याबदली 2 रेजिमेंट आज भारतामध्ये कार्यरत आहेत. आणि तिसरं होतं मद्रास आर्टिलरी, ते इंग्रजांचं होतं, त्यामुळे ते पण हे झालंय, बंद पडलं त्यावेळेस स्वतंत्र झाल्यानंतर. मागच्या साईडला जर बघितलं तर इंग्लिशमध्ये लिहिलंय कोणते कोणते युनिट होते, कोणते कोणते पाटील होते आणि किती सैनिक मृत्यू झाली, किती सैनिक जखमी झाली. आणि जर परत फिरून जर तुम्ही राईट साईडला बघितलं तर तिथं मराठीमध्ये इतिहास लिहिलाय. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय, पेशवे सैनिकांचा मोड म्हणजे ते जे चढाईवर चढाई करत त्यांचा मोडा केला, म्हणजे मोडलं, त्यांचं एकत्र जे येत होते त्यांना मोडलं. आणि ही कीर्ती राहावी म्हणून इंग्रजांची कीर्ती राहावी म्हणून हा जयस्तंभ उभारलाय. आता कुठल्या विशिष्ट समाजाचं नाव किंवा कुठल्या विशिष्ट आता समजा उदाहरणार्थ खंडोजींनी त्या लढ्यामध्ये खूप शौर्य केलं, आता खंडोजींची कीर्ती राहावी म्हणून हा स्तंभ उभारलाय असं जर लिहिलंय का तिथं? काहीच लिहिलं तिथं, फक्त एकच लिहिलंय, इंग्रजांची कीर्ती राहावी म्हणून हा स्तंभ उभारलाय. त्यामुळे स्तंभ आधी वाचा इतिहासाचा अभ्यास करण्याआधी. त्याच्यानंतर जर एल्फिन्स्टनची डायरी आहे, माउंट एल्फिन्स्टन, त्यांनी स्वतः हे इतिहास बघायचा असेल तर तुम्ही युट्यूबला सर्व सांगितले एल्फिन्स्टन कोण आहे काय. एल्फिन्स्टन एक खूप मोठा अधिकारी होता त्यावेळेस. तर त्याची पण डायरीमध्ये त्यांनी लिहिलंय
की डिफेन्स केलंय म्हणून, आणि त्याचे डायरेक्ट तुम्हाला मुंबई आर्काइव्हला मिळेल वाचायला. त्याची स्वतः लिहिलेलं आहे, त्याची हँडरायटिंगनी. त्याच्यानंतर त्यावेळेस कॉपी टू वगैरे झाले, त्या जे ऍज इट इज लेटर वगैरे झाले, तसे सर्व लेटर पुण्यामध्ये पेशवे दफ्तरला मिळतील. कलेक्टर ऑफिसला पण आमच्या जमिनीविषयी बरेच डॉक्युमेंट्स आहेत, ते पण मिळतील. लंडन ब्रिटिश लायब्ररी, जर तुम्हाला आज बऱ्याचशा लोकांना आपल्या भारतावरच विश्वास नाही राहिला, असे माझ्याकडे बरेच लोक आहेत, मी सांगू शकतो, त्यांना भारतावरच विश्वास नाही राहिला, कारण आपण पुरावे देतो, त्याच्यावरती स्टॅम्पच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे. आता महाराष्ट्र काही भारताबाहेर नाहीये, त्यांना त्याचेच पुरावे मान्य नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला भारताचे पण पुरावे जर मान्य नसतील, तर ब्रिटिश लायब्ररीकडून पुरावे मागा. 15 दिवसामध्ये ते तुम्हाला लगेच मिळून जातील. क्रेडिट कार्ड लागतं त्यासाठी, क्रेडिट कार्ड वरून लगेच तुम्हाला मिळून जाईल. माझ्याकडे एक थोडक्यात सांगतो, माझ्याकडे क्रेडिट कार्ड नव्हतं, परंतु मी एका माझे पाहुणेच येते, मी त्याचा क्रेडिट कार्ड वापर करून मी तिकडनं ते मागून घेतले डॉक्युमेंट्स. आणि ते पण आहे, आणि अजून एक मिनिस्ट्री ऑफ कल्चर म्हणून एक ऍप आहे, आणि हे स्वतः ऑथोराइज्ड ऍप आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्यावरती पण तुम्हाला हे सर्व पुस्तक वगैरे मिळतील. आणि शक्यतो ही लढाई फक्त इंग्रजांनी लढली आहे, आणि जर समोरची बाजू गेली तर पेशव्यांच्या सैनिकांनी, मराठ्यांच्या सैनिकांनी. आता याच्यामध्ये दोनच तिसरा व्यक्ती कोणी नाहीये, त्यामुळे पुरावे फक्त या दोघांचीच वाचा. इंग्रजांची पुस्तकं आणि पेशव्यांनी मराठ्यांनी लिहिली ती पुस्तकं त्यावेळेसच्या, म्हणजे आत्ताची नाही सांगत मी, 1900 शतकातली किंवा आत्ता दोन. आणि जर तुम्हाला लेटेस्ट जर वाचायचं असेल ना, तर आता 17 जानेवारी 2021 ला ऍडव्होकेट आहेत स्वतः शिवाजीराव कोकणे सर म्हणून आहे, उदगीरचे आहेत ते, त्यांनी याच्यावरती पुस्तक लिहिले कोरेगावच्या इतिहासावरती. तर ते तुम्ही आवर्जून वाचा, जर आजच्या याच्यावरती तर तुम्हाला सविस्तर माहिती वगैरे पाहिजे असेल तर. ठीक आहे सर, धन्यवाद आपण एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्कीच समाज तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि तुमचा जो इतिहास किंवा तुम्ही जो सांगितलं जे पुरावे देऊन, ते बाकी आम्ही युट्यूब वरती पण आपले, कारण एवढ्या कमी वेळात ते जवळपास मी जे बघितले ते 5 खंडामध्ये तुम्ही तो व्हिडिओ बनवलेला आहे. 8 खंडामध्ये. तर तेवढं या छोट्याशा व्हिडिओमध्ये नाही होणार. तर समाजाला पण विनंती करतो की त्यांचे युट्यूबवरचे जाऊन व्हिडिओ बघावेत, की जे 8 पार्ट मध्ये बनवलेले आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण सविस्तर माहिती आहे. आणि आपल्या पण जमादार सरांची जी जमीन आहे ती शासनाने बळकावलेली आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये पण त्यांना प्रयत्न करत आहेत. त्यांनी बळकवायचा प्रयत्न केला पण होता, पण त्यांना आम्ही ते होऊन दिलं नाही. त्यांनी आमच्या तिथं, आता आम्हाला अतिक्रमण होतं, पण त्यांनी त्यावेळेसचे जे नेते होते, जे मंत्री होते त्यावेळेस, त्यांनी खूप चुकीचा वापर केला, आणि त्यांची पॉवरचा तिथं अतिक्रमण, पण त्यांना आम्ही ते काही टिकून दिलं नाही. त्यांना आम्ही, कारण ती जमीन आमचीच आहे आणि त्या आमच्याच ताब्यात राहणार आहे, आणि असे पुरावे पण आहेत. त्यामुळे बळकावण्याचा आजही प्रयत्न करतोय, परंतु ते होऊ देणार नाही सहजासहजी. मग त्याच्यासाठी आमचा समाज नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि मला सर्व समाजांची, सर्व मराठा, सर्व जितके समाज असतील बरेच सर्वांची गरजच लागणार आहे, कारण की खरा इतिहास समोर यायला आलाच पाहिजे, हे आपलं मेन मोटो आहे. ठीक आहे सर, धन्यवाद सर. आणि बांधवांना पण विनंती की हा व्हिडिओ तुमच्या मनापासून शेअर करा, कारण खरा इतिहास समोर आलाच पाहिजे. ज्या संघटना किंवा जे राजकीय पक्ष असा खोटा इतिहास पसरून समाजामध्ये जे वाद लावतात ते आपल्याला थांबवायचे. बरोबर. ठीक आहे भावांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय.